हाय सर्वांना, ओम साईराम। तर आज मी परत प्रिन्स कट ब्लाउज सांगत आहे, पण हे हायटेड मुलीचं ब्लाऊज आहे आणि 36 इंच याची चेस्ट आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट मी कस्टमरच्या कपड्यावरती सांगत आहे आणि साधी आणि सोपी कटिंग आहे। कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्ट करून शिवायचं हे ब्लाऊज तर तुम्ही बघा, लक्ष द्या। डायरेक्ट कपड्यावरती आपण कटिंग करू प्रिन्स कट ब्लाऊज। तर बघा मैत्रिणींनो, हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे बघा। तर हे एक मी ब्लाऊजचा साधा पीस घेतला आहे आणि त्याच्यावरती मग मी हे खालती अशी सरळ रेष ओढून घेत आहे, म्हणजे एकसारखा कापड। आणि त्याच्यानंतर पूर्ण लांबी याची 14 आहे, तर मी इथे पाऊण इंच ॲड करत आहे, म्हणजे 15 इंच लांबी घेत आहे आणि 5.5 इंच याचं शोल्डर घेत आहे बघा या प्रकारे। आणि 5.5च मी बगल घेत आहे, इथे हायटेड बाई आहे त्याच्यामुळे मग 5.5च मी बगल पण घेत आहे। तर अशा प्रकारे मी शोल्डर जॉईंट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर बगल पण मी अटॅच करून घेत आहे। मग आता इथे छाती घेत आहे, छाती 36 आहे, 9 चौक 36, तर 9 इंच मी चेस्ट घेत आहे आणि प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे। आणि तसंच कमरेचा चौथा 28 कमर आहे, तर 7 इंच मी कमर घेतली आणि प्लस 1 इंच आणि प्लस 1.5 इंच मी याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेत आहे आणि हे सरळ रेषा बघा आखून दिली आहे मी। त्याच्यानंतर बगल येईल, बगल 1.5 इंचावरती बाहेरचा आकार आहे आणि 1 इंचावरती आतमधला आकार आहे। तर बघा अशा प्रकारे मी बगलचा राऊंड देत आहे आणि राऊंड पण गोलमध्येच द्यायचा आहे, उत्तळ भागात द्यायचं नाही आहे, कारण का तर मग ते मागे बलूनसारखे पूर्ण ब्लाऊजला बलून येतात। हे बघा अशा प्रकारे मग मी हा साईडचा कापड एक्स्ट्राचा कटिंग करत आहे एकसारखा। आणि शोल्डर आणि बगल हे पूर्ण कटिंग करून घेते। ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ आवडत असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्समध्ये पण सांगा काय शिकायचं आहे ते। तर चला बघा, हा बॅक साईड मी असा कटिंग करून घेत आहे। आता याच्यानंतर मग मी बाही कटिंग करणार आहे। तर बाहीला पण मी असं एकसारखं लाईन ओढून घेत आहे बघा। अशा प्रकारे कमी जास्ती कापड राहिलं तर एकसारखी लाईन ओढून कटिंग करून घ्यायचं आहे। हा पीस आहे साध्या पीसमध्ये अस्तरचा आहे, तर अस्तरच्या याच्यामध्ये मी डायरेक्ट पाऊण इंच ॲड करते। बाही लांबी 6 आहे, तर 6.25 इंच मी इथे बाही लांबी घेत आहे बघा। पाऊण इंच एक्स्ट्रा याच्यासाठी आहे की एक्स्ट्राचा कापड अटॅच करायला वगैरे, त्याच्यामुळे हा एक्स्ट्रा घेत आहे बघा। दंडघेर 5.5 आहे, प्लस 1.5 इंच ॲड केला आहे आणि दंडघेर 5.5 आहे तर 6.5 घेतला आहे मी, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केला आहे वरच्या दिशेला। आणि वरतून खाली मी जिथे 6.5 घेतलं होतं तिथे मी 2.25 इंच घेतला आणि अशी मी बगलचा राऊंड बाहीचा आकार मी असं काढून घेत आहे बघा अशा प्रकारे। आणि हे तिरछी लाईन दंडघेरकडे मी देत आहे आणि अशा प्रकारे सरळ आणि साधी सोपी बाहीची कटिंग आहे बघा, लक्ष द्या। त्याच्यानंतर सेंटरमध्ये खचका द्यायचा आहे, तो सेंटरचा खचका जो आहे तो शोल्डरवरतीच येईल बाही अटॅच करताना। आणि बघा अशा प्रकारे हा आतमधला भाग आहे, हे बघा। आणि आतमधला भाग पण कटिंग करून घ्यायचा आहे। आणि हा जो आहे आता इथे फ्रंट मी आखणार आहे, समोरचा भाग। बॅक साईड जसा आहे तसाच हा बॅक साईड ठेवून घ्यायचा बघा। अशा प्रकारे हा बॅक साईड ठेवला की जसा बॅक साईड आहे तसंच स्केलच्या याच्याने मी पूर्ण बॅक साईड याच्यावरती मी चॉकच्या मदतीने आखून घेते बघा अशा प्रकारे, लक्ष द्या। त्याच्यानंतर शोल्डर, बगल, कमरचा भाग, साईडचा भाग हा सगळं मी चॉकने आखून घेत आहे बघा अशा प्रकारे। जे कोणी व्हिडिओला बघत आहे त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण सबस्क्राईब केलं की माझे जे व्हिडिओ मी अपलोड करील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा। आणि याच्यानंतर मी सरळ समोरचा गळा घेत आहे। वरच्या दिशेला 2.25 घेतला आणि 7.25 गळा आहे, 7.25 लेंथ आहे। 7.25 घेतल्यानंतर खालती 2.5 इंच घेतला बघा, कारण खालती 2.5 इंच याच्यासाठी घेतला की गळा त्यांना रुंदीला पाहिजे आहे आणि शोल्डरमध्ये कमी याच्यासाठी घेतला की गळा उतरला पाहिजे नाही, त्याच्यामुळं। परत 5.5 इंच बगल घेत आहे, 5.5 इंच खालच्या दिशेला पण शोल्डर घेत आहे आणि हे सरळ मी आखून घेत आहे बघा हा। त्याच्यानंतर आतमधला भाग मला आखायचा आहे, म्हणजे 1 इंचावरती, कारण हा फ्रंट आहे तर गोल आकार देत आहे मी बघा। फ्रंटच्या दिशेला हा गोल आकार आहे। आणि त्याच्यानंतर मग मी इथे शोल्डरवरती टेप ठेवला आहे, हाईटनुसार असते हे। ज्यांची हाईट जास्ती असेल तर हा पॉईंट जास्ती येईल, जसं यांची हायटेड आहे तर हा मी 11वरती पॉईंट घेतला आहे। त्याच्यानंतर आडवा जो आहे तो 3.5 वरचे पॉईंट घेतला आणि सरळ लाईन अशी आखून घ्यायची बघा अशा प्रकारे। आणि गोल राऊंड बगलमधनं सरळ द्यायचा आहे आणि 1.5 इंचाचा इथे टक्स येईल बघा या प्रकारे।
आणि हा प्रिन्स कटचा असा राऊंड द्यायचा आहे. राऊंड सरळ सरळ नाही द्यायचा आहे, थोडा आकारात द्यायचा म्हणजे ते फिटिंगला पण व्यवस्थित येत असते ब्लाऊज. आणि साईडला मी 1.5 इंच वाढवून घेतला आहे आणि वरच्या साईडला मी 1/4 इंच म्हणजे पावडीभर घेतला आहे शिलाईसाठी. आणि हा असा समोरचा भाग जो आहे तो मी कट करत आहे बघा अशा प्रकारे. आणि हा सरळ सरळ इझी आणि सोपी कटिंग आहे आणि फिटिंग पण याची चांगली आहे बघा अशा प्रकारे. डायरेक्ट मी कस्टमरच्या कपड्यावरती सांगत असते, डायरेक्ट कस्टमरचे कापड आहे त्याच्यावरतीच मी तुम्हाला कटिंग सांगत आहे. हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण हे कटिंग करून घेत आहे. आणि आतमधला भाग जो आहे तो मी कापत आहे. हे बघा प्रिन्स कटचा आकार जो आहे तो कटिंग केला. आता हा टक्सचा आकार आहे आणि हा पण मी कटिंग करून घेते. अशा प्रकारे आपली प्रिन्स कटची कटिंग झाली आहे. आणि बघा आता हा मी साडीचा कापड आहे, साडीच्या कापडावरती मी हे पूर्ण कटिंग करून घेत आहे. प्रत्येक साडी अस्तरचं कापड ठेवून आपण जेव्हा साडीचा कापड कापतो तेव्हा पावडीभर आपल्याला जास्तीच कटिंग करायची आहे. बघा बॅक साईड झाल्यानंतर आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची. बघा अशा प्रकारे हा काठ आहे, एका साईडचा काठ बॅक साईडवर आला आणि दुसऱ्या साईडचा काठ जो आहे तो बाहीवर येईल. हे बघा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कापडला प्रेस करायचं आहे. मी हे कटिंग झाल्यानंतर प्रत्येक पूर्ण पार्ट प्रेस करून घेणार आहे साडीचे. त्याच्यानंतरच स्टिच करणार आहे म्हणजे फिनिशिंगही दिसेल आणि फिटिंगलाही बरोबर येईल. बघा आता हा फ्रंट मी ठेवून घेत आहे प्रिन्स कटचा अशा प्रकारे. आणि हा पण मी कटिंग करून घेत आहे. साधी आणि सरळ सोपी कटिंग आहे. तर बघा अशा प्रकारे कटिंग करत आहे. आणि हा पण पार्ट आपला कटिंग झाला. आता दुसरा पार्ट मी कटिंग करत आहे. हे बघा हा पार्ट पण मी कटिंग करून घेत आहे. बाकीचा उरलेला कापड जो आहे तो आपल्याला आय हुक पट्ट्या किंवा पायपिंग वगैरे जे काही असेल तुरपाई आपण करतो त्याच्यासाठी कामात येतो तो एक्स्ट्राचा कापड. अशा प्रकारे कमी कपड्यामध्ये डायरेक्ट कटिंग होणारी अशी ही कटिंग आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा अशा प्रकारे हे पूर्ण पार्ट मी कटिंग करून घेतले आहे.